नमस्कार, मी नीलम दीपक राजपुरे तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आमच्या गावाकडे फेमस असे धपाटे आज मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर तुम्हाला ती रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की सांगा। चला तर मग माझ्याबरोबर। तर धपाटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात। भरपूर सारी कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि लसूण, जिरं यांचं वाटप, हळद, चवीपुरतं मीठ आणि घाटी मसाला। तर आधी आपण या पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात। घाटी मसाला टाकूया। हिरवी मिरची आणि अद्रक यांची आपण पेस्ट केलेली ती, कोथिंबीर घालू, हळद घातली, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा देखील ॲड करू शकता। मला आवडत नाही म्हणून मी तो टाकत नाही। थोडंसं लाल काश्मीरी मिरची पावडर, हे मिश्रण आपण छान असं एकजीव करूया। थोडं थोडं पाणी घालूया आणि पीठ छान असं मळून झालेलं आहे। आता आपण गोळा घेऊया। छान असा एकजीव करायचा आणि इथे थापून घेऊया तुम्हाला। सगळीकडनं व्यवस्थित थापून घ्यायचा। तवा गरम करत ठेवूया। तव्यावरती आपण तेल सोडूया। तवा आपला चांगला गरम झालेला आहे। हा रुमाल आपण या तव्यावरती सोडूया। थोडंसं आपण आता तव्यावरती ठेवूयात त्याला आणि साईडनं तेल सोडूया। हे भाजस तोपर्यंत आपण दुसरं एक करून घेऊ। बघा छान खरपूस भाजलेले आहेत। दुसऱ्या साईडून भाजेपर्यंत आपण दुसरा थालीपीठ करून घेऊ, धपाटा करून घेऊयात। तुम्ही त्याला थालीपीठ बोलत असाल, आमच्याकडे धपाटा बोलतात। पुन्हा सेम प्रोसेस। खरंच हे तुम्ही कोणत्याही उसळीसोबत खाऊ शकता। घेवड्याची उसळ म्हणा किंवा चवळीची, पण शक्यतो आम्ही घेवड्याची उसळी बरोबर खातो कारण त्याच्याबरोबर याची चव अप्रतिम लागते। हे उलटून घेऊया।
बघू शकता छान असं भाजलेलं आहे हे. आता आपण काढून घेऊ. भाजूयात चांगलं गॅसवर. चांगलं धुवून एका साईडून भाजून घेऊयात. थोडंसं बाजूने तेल सोडूया. आता आपण ही उलटून घेऊयात धपाटा. बघा छान असं भाजलेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया. तर मग तयार आहे आपलं धपाटा आणि वाटाणा बटाट्याची मिक्स भाजी. तर मग आता आपण टेस्ट करून बघूयात कसं झालंय ते. अप्रतिम, खूप छान झाले. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. धपाटे खूप छान लागतात आणि चवही खूप छान लागते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की सांगा. धन्यवाद.